प्रकल्पावर आधारित एक डॉक्युमेंटरी बघणार आहेत आणि मार्गदर्शनासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री ॲडव्होकेट दीपक बोरसे यांना. आजच्या राजमाता जिजाऊ तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने जमलेल्या सर्व महिला भगिनी तसेच व्यासपीठावरील आदरणीय गुलाबभाऊ, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, आमच्या पाचोरा बडगावचे लाडके आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय सुनीताताई पाटील तसेच उपनगराध्यक्ष श्री किशोरप्पा बारावकर आणि सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ. आज एक आपण आत्तापर्यंतच्या आप्पासाहेबांचे जे कामं झालेले आहेत त्या कामांविषयी आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आप्पासाहेब नेहमीच सगळ्यांपेक्षा हटके कामं करत असतात आणि आज ते त्याच त्यांच्या प्रतिमेमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आमदारांमध्ये ते एक वेगळ्या पद्धतीने त्यांची ख्याती आज आपण बघितली आहे सगळ्यांनी. आजचा हा क्षण आमच्यासाठी केवळ एक कार्यक्रमाची सुरुवात नाही तर समाज परिवर्तनाच्या एका ठोस विचाराची सुरुवात आपण करीत आहोत. आप्पासाहेबांच्या स्वप्नातले मतदारसंघ शहर असेल किंवा ग्रामीण असेल, त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं शहर आणि स्वप्नातलं ग्रामीण विकास हे करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. पण त्याचबरोबर त्यांनी महिला सक्षमीकरण, महिलांना जास्तीत जास्त उद्योग कसे मिळतील, महिला सक्षमीकरण कसं होईल, हे त्यांचं एक महत्त्वाचं स्वप्न त्यांनी नक्कीच प्रयत्न केलेले आहेत. पण त्यातच एक मानाचा तुरा म्हणून आतापर्यंत बचत गटांना त्यांनी जे पाठबळ दिलेलं आहे त्याच्याच बरोबर त्यांची एक संकल्पना होती बऱ्याच दिवसापासून. तसेच आमच्या कंपनी संपूर्ण सोलराईज प्रायव्हेट लिमिटेड सौर ऊर्जा क्षेत्रात आम्ही गेल्या 25 वर्षापासून काम करतोय. तर आप्पासाहेबांनी जेव्हा आमच्याकडे इच्छा व्यक्त केली की आपण महिलांसाठी अजून काय असं नाविन्यपूर्ण काही करू शकतो का, आतापर्यंत आपण महिलांसाठी महिला ग्रामोद्योग असेल, घरातल्या घरात काही उद्योग असतील, परंतु महिलांना तांत्रिक क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये कसं आणता येईल, ह्या निमित्ताने आदरणीय ताईसाहेब तसेच आप्पासाहेब असतील यांनी बऱ्याचदा आमच्याकडे विचारणा केली की आपण याच्यात काय करू शकतो. तर आप्पासाहेबांच्या संकल्पनेने आणि आमच्या संपूर्ण टीमच्या संकल्पनेने आपल्यासाठी सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये आजच्या जगातील जे सौर ऊर्जा क्षेत्र हे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे, तर त्या क्षेत्रात आणण्यासाठी आज आम्ही ज्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत ती कोणती योजना नाही, कोणतंही अनुदान नाही, कोणती तात्पुरती मदत नाही. हा कार्यक्रम आहे स्त्रीला थेट उद्योजक बनवण्याचा. महिलांच्या पाठिंब्याशिवाय समाजात कोणतीही काही शाश्वत बदल शक्य नाही. म्हणून महिलांना नोकरीसाठी नाही तर व्यवसायासाठी, निर्णय क्षमतेसाठी आणि नेतृत्वासाठी पुढे आणणे हाच आमचा उद्देश आहे. या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण सहकार्य, प्रेरणा आणि मार्गदर्शन देण्याची तयारी आदरणीय आप्पासाहेबांनी दाखवली. त्यानुसार मी या प्रकल्पाच्या कामावर काम करायला तयार आहे हे शब्द आमच्यासाठी केवळ आश्वासन नव्हते तर जबाबदारी होती. आदरणीय आप्पासाहेबांचं ही केवळ एक सौर ऊर्जा, आदरणीय आप्पासाहेबांच्या या शुभेच्छेनंतर आमची जी संपूर्ण सोलराईज प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आहे, ही केवळ एक सौर ऊर्जा कंपनी नसून तर अनुभव, तंत्रज्ञान, नैतिक आणि प्रशिक्षण टीमवर उभी असलेली एक सक्षम संस्था आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून सौर क्षेत्रामध्ये आम्ही अविरत काम करत आहोत. आत्तापर्यंत आम्ही युवकांसाठी म्हणा किंवा इतर लोकांसाठी काम करत होतो, परंतु हा महिलांसाठी हा महाराष्ट्रातला नव्हे, मला वाटतं भारतातला पहिला प्रोग्राम असू शकतो. महिलांना सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये आणणारा आप्पासाहेबांच्या संकल्पनेतनं हा अविरत होतोय. कदाचित भविष्यात आपण, आज ही पहिलीच वेळ आहे, भविष्यामध्ये जसं आपण ऐकलंय की शिरपूर पॅटर्न वापरला जातो, तसा नक्कीच आप्पासाहेबांच्या संकल्पनेमुळे आणि सहकार्यामुळे पाचोरा पॅटर्न म्हणून वापरला जाणार हे मी तुम्हाला आश्वासित करतो. आमची टीम गेल्या 20 वर्षापासून सौर ऊर्जा क्षेत्रात काम करीत आहे. डिझाईनपासून असेल, इन्स्टॉलेशन असेल आणि तांत्रिक ज्ञान देण्यापासून असेल, या सगळ्या अनुभवाचा लाभ आम्ही ऊर्जा दिदी, आम्ही एक नाव ठेवलेलं आहे की आपल्याला ऊर्जा दिदी म्हणून आम्ही एक संबोधित केलेलं आहे महिलांना. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्त्रीच्या मुळांना बळकट देणारी, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारी आणि तिला उद्योजक म्हणून उभे करणारी एक ऐतिहासिक चळवळ आपण आज सुरुवात करीत आहोत. आता थोड्याच वेळात आमची टीम आपल्याला त्या संबंधीचे तांत्रिक काही मुद्दे आणि आपला फायदा कसा आहे आणि आपण त्याच्यात कसं उतरू शकतो या संबंधी एक 10 मिनिटांमध्ये आपल्याला डॉक्युमेंटरी दाखवतील. आयोजकांचं धन्यवाद. धन्यवाद आप्पासाहेब.